मग मी काय तुला काय काय सत्यानाश करून टाकला अजून मला धमकी दाखवत तुला आहे. काय सांगते तुझ्या गांडीत दम आहे तर मला तिथे आकाडीला गल्लीत बुकत फिर आराम झाली. अजून मला आरामदारी म्हणतात ते. त्यांचा गुन्हा सगळ्यांचा झाकून ठेवता तुम्ही. मी कोणी लागत नाही तुमची. तुला लागतोय का नवरा? मग त्यांचा गुन्हा नाही सांगत काय काय केलं त्यांनी. तुला लागतंय का? तुला नवरा लागला असता ना तू चळले नसते अशी मग तुम्ही म्हणाले वागले नाही का माझ्याशी. तुम्हाला लागलं असतं तर माझं वागताय. करता तिची 1 वर्ष झालं का तोच तमाशा 2 वर्ष झाले का तोच तमाशा तुमच्यामुळे वाढतंय ते. मग वाढव अजून आहे मी तयार अजून तुला येईल. तुम्हाला माहिती आहे ना असं दवाखान्यात दाखवलं का मग ते बरोबर तेच किडे हे करता तुम्ही. चालते तू चालते तू येऊन राहिले ना सगळे येऊन राहिले ना सगळे. महिन्याने तुझा तमाशा उभाच करतो. तेच माहिती तुम्हाला. 1 महिन्याने तुझा तमाशा उभा कर. दवाखान्यातच लग्न लावायला बोलत होता ना तुम्ही राहून जाशाल आणि दवाखान्यात लग्न. मला नाही तोंड दिलंय का? कोण राहत होते पाहिजे नाही कोण राहत होते पाहिलं ना. सगळं त्यांचं लपवून ठेवतात ते. इतकं चॅप्टर आहेत मला माहिती आहे पहिलीपासून ते. सगळं दाबून ठेवायचं. सगळं दाबून ठेवायचं. त्यांना कारण गेलं ते दवाखान्याचं. सगळ्यांना बुकले ना सगळ्यांचं दाबून ठेवलं. उपटून घेतलं. त्याचा तर फायदा उचलून राहिले तुम्ही. कोणी बोलत नाही म्हणून. माहिती ना कोणी बोलणार नाही म्हणून जास्ती करतात हे गुन्हा. काही माहित नाही का मला कसं येतं. कसं संसार धरून राहिले तू. तुझे कोण नाही डोळे त्यांच्या बायका अशा छळत नाही. त्यांच्या बायकांना अशी वेळ आणली त्यांनी. तुझ्यासारखे मेंटल नाही त्या. तुझ्यासारखे मेंटल तुम्हाला कारण होऊन गेलं ते सांगायला. आराम झाली कारण होऊन गेलं ते सांगायला तुम्हाला. दवाखान्याचं बहाणा होऊन गेला तो. पुत्रीची अवलाद सगळं दुसऱ्याचा संसार पाहून बी यावा लागत नाही नवऱ्यांना. त्यांनी बरोबर त्यांचा संसार सांभाळून घेतला भाऊंनी. तुझा आहे मग त्यांचा तुझ्यासारखे संसार. राहिले असते तर टिकले नसते. तुझा आहे तिथे त्यांचा संसार करायला. तुला माझे भाऊ गोड लागतात ना जाय त्यांचा संसार करायला. तुम्हाला तेच माहिती पापच दिसतं ना. चांगलं थोडी दिसणार आहे. तुला नवरा चांगलं सांगितलं तर पापच दिसतं. तुला नवरा चांगला दिसत नाही नवऱ्याची बाई चांगली गुण दिसत राहतात ते. नाही. मी तेच म्हणलं गुणाचं सांगून राहिली मी. तेच तुम्हाला पापीला पापच दिसतं. आहे मी पापी आहे. चांगलं राहिलं असं तर असं केलं नसतं बोलले नसते मला. पाहून घे चांगला पुण्यवान पाहून घे. तुमच्यासारखे नाही ना मी. बलते सती जी वाया चालली तू. आहे डुकरींची अवलाद गावभर इज्जत विकली तमाशेची अवलाद नाही आणि आहे ती सती. चांगले आहेत तुम्ही माहिती आहे. आपल्या बायकोशी कोणी कसं वागलंय कसंही वागू दिलेले. जसं लग्न झालं तसं लग्न झालं तसं वागू दिलं तू बायको कधी बनलीच नाही. गुण लागतात ते. गुण लागतात. आपण जर जीव लावला दुसरं पण जीव लावतात. आपण जर बायकोच्या मनाविरुद्ध वागलं ती पण तशी वागते. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. मग तुला जीव लावणारा नवरा पाहिजे ना पाहून घे. दुसरा पाहून घे. तुम्ही पण तसं करा ना मग. मला जसं सांगता तसं. काय तसं करा. मी दुसरी बायको पाहून घेऊ जीव लावणारी असं. मग मला कशाला बोलताय मग. तुम्ही शाळे आहेत एवढे. मेंटल दुसऱ्यांना बोलतात ते काहीचं काही म्हणून सांगते ना दुसरं पाहून घ्या असं. मी पटत नाही तर. तुला पटत नाही ना. नवऱ्याचं घर पटत नाही नवरा पटत नाही पोरं पटत मग तुम्ही नाही. तसे वागलेले देत ना. मग तू राहूच नको ना का तू आमच्या घरात. वागलोय आम्ही तसे तर सांगतो ना तुला पहिलेपासून सांगतो तुला जिथे शांती लागेल जिथे सुख भेटेल तिथे चालली जा. पापच दिसतं तुम्हाला कुठे चांगलं दिसणार आहे. राहून राहिली बरं हिची कधीची इतका त्रास सहन करून ते नाही. आणि पाया पडून गेल तुला रोज पूजा करतो तुझी इथे देवाऱ्यात बसून. काहीचे काही बोलत राहतं मला जेव्हा द्यावा. तुझं पायातच काय घेतलं तर किती काय मागे लागून गेली माझ्या. तू येऊन जाऊन कावर मग येऊन जाऊन कावर तू जुने आठवणी काढती का तू. हा माझ्या डोक्यात आऊट करते ना मग तू मुद्दा म्हणून. तुला मला जगूच द्यायचं नाही ना. तरी कुत्रे उठायचं मला एकावला चिन्नीच तिघ मस्त मुसड्या काढायची. मादर चोदावलाची सहनच होत नाही तुला माणसाला. डोकंच खाते ते आज जरा तिला दाखवला जाय तुला सरपणाचे हाऊस आहे ना तुला दवाखाना घुसला त्याच्या डोक्यामध्ये येऊन जाऊन. मग तू मला काबरा सांगते तू. मी तुला अडवलंय दवाखान्यात जायला. अडवलंय का मी तुला. ज्या डॉक्टरकडे मरायचं त्या डॉक्टरकडे शिलगू देतोय ना मी. खाजगी डॉक्टरांकडे आई घातली तिथे शिलगली. सरकारी दवाखान्यात शिलगून राहिली. बोललो मी तुला काही. तुझ्या मनासारखं तर करून राहिले तू नालायक गांडची.
अजून किती नाचायला पाहिजे माणसाने तुझ्या पुढे? जीव करतो तर जीव घेऊन राहिले तू माझा. शिलाक मार तिथे जाऊन बोमा मार वय आतकाडे लाव तुला. तुमची बहीण पण होती ना, तिला बोलायचं. मला अंगावर सुटायचं, सांगून देते मी. मग तू डास बंद कर. हा. तू पहिल्या गोष्टी काढू नको तू आता. काढेल मी, सगळ्यांसमोर काढेल. मग दुसरा पोट चिरतोस आता. हा सगळ्यांसमोर काढेल मी. का तुझी आई घाल सगळ्यांचा गोष्टीने गावाकडे इज्जत विकली तर विकली अजून दुसरी पण येतच होती अजून खाजच आहे तुला. लगेच लपवून ठेवता. तू बघा मोसाडा बंद कर नाही तर माझ्या अंगावर हात टाकता का तुम्ही? तू मोसाडा बंद नाही करायचा आहे का? बंद नाही करायचा आहे का मोसाडा? हा माझ्या अंगावर हात नाही टाका ना, मी सांगून ठेवते. हा. मग तू मोसाडा बंद नाही करायचा आहे का? मग मला काय होतं, बोलणार नाही का मी? तू मला कावडत त्रास देते मग. मला कावडत त्रास देते सांग. काय त्रास देते तुम्हाला मी? येऊन जाऊन माझ्या अंगावर हात नाही टाका, लांब व्हायचं मला, सांगून ठेवते. येऊन जाऊन माझ्या बाहेर काढून लागतं तू दवाखान्यात जायला. करून चालून आणून त्यांचंच बरं राहतं. कुत्री घरात नाही आतकाडी लागलं तिकडे शिलागलं कुठे एवढा त्रास सहन करून सगळं करून राहिली घरातलं, अजून मी पटकन तर माझ्यावर. आरामखोर. मग मी काय नाही करत आहे तुझ्या पुढे? हा काय नाही केलं मी तुझ्या पुढे? सांग ना. अंगावर सुटतं, येऊन जाऊन अंगावर सुटतं. स्वतःच्या नातेवाईकांनी उपकार करून ठेवले, मला बोलतं आणखी. कुत्रे तोडून टाकले ना मग सगळ्यांना मी तुझ्या बाई. माझ्या पायी म्हणायचं नाही. थोडं बंद कर नाही तर बघ रक्ताचे दार लावून दिलं जाऊन मुसड्या तू. हा तू माझं लय डोकं गरम करून राहिलेली तू. कारण नसताना तू मला बंद करून राहिलेली. विचार कर तू. मी माझा शांत बसलेला येतो केव्हाचा. त्याच्या पायी मला मारतं. जेव्हा तेव्हा तुझी आई का बरं माझ्याजवळ घालते मग येऊन जाऊन त्यांच्या दुसरं काही बोलता येत नाही. विषय काढला होता मी कधी? विषय बंद करून दिलाय ना मी सगळ्या जुन्या गोष्टींचा. येऊन जाऊन तुझ्या डोक्यात का रे किडे वळवळ करतात ते नालायक. त्यांचं म्हणणं त्यांचं सगळं त्याच्यावर सहन करायला पाहिजे. मी काय तुला डोक्याच्या गोळ्या चालू आहेत ना ग कुत्री मग त्या का काय बंद नाही चाललंय केल्या? मला. मग काय नाही घेणार मी. हे मला पायाचं त्रास नाही दिलेला आहे. हे डोक्याचे त्यांनी किडे. त्रास दिलेला आहे, त्याच्यामुळे झालेलं आहे ते. मग तू सांग तू आज मी तुझी आहे ना गेलो आलेली तुझी माझं जेवण तुझ्या झालेली आहे. अशा मुद्दाम दवाखाना दाखवतात. आणि धमकी तुला दाखवतात. वाहत येतो दवाखान्याचा. तुला वाहतून पण त्या जातो. गोळ्या काय सांगतं, मला त्रास होत आहे म्हणून बोलते मी. मग किती जातो दुसऱ्या गोळ्या किती जाते तू? हा माझ्या अंगावर हात नाही टाकत ना, मी सांगून मग ठेवते. डाचं बंद कर तू. डाचं बंद कर. मार डोकं गरम करू नको जास्त. दोरासारखा राहून राहिलो तुझ्या पुढे तरी सुद्धा तू शांतता राहू देत नाही घरात. नालायक बाई आहे का तू? मी काय जनावर आहे का मग मला मारतात एवढं? मग मी काय जनावर आहे तुझा सगळं सहन करायला? मला त्रास होतो म्हणून बोलते ना मी. मग मी माझा काय संबंध आहे तिच्या? तू आयुष्यभर मला काय छळशील. करते आता? तू आयुष्यभर छळशील का मला मग? हा कुत्रीला जीव करतोय तर जास्त जीव घेऊन राहिली तू. घेऊन जाऊन गल्लीतल्या तमाशा दाखवते कुठली? अंगावर सुटतं. गल्लीतल्या लोकांना तमाशा दाखवून राहिली आयुष्यभर. येऊन जाऊन ते येऊन जाऊन त्यांची ते चुकी नाही सांगणार ते. स्वतःची काय चुकी नाही. जेव्हा त्या धावून येतात अंगावर हे करतात तिथे. डाच्याला तुला लक पाहून जाईल बाय तुझ्या डाच्याला. ते डाचं पण वाकडवून जाईल तुझं काही दिवसांनी सांगतो. जेवढं वाईट चिडशील ना दुसऱ्यांचं तेवढं तुझं वाईट माझ्या होईल. वाईट केलं ना, मग बोलणार नाही का मी? मग अजून वाईट कर तुझी आहे. रोज तिला जाऊ देतोय रोज तिला जाऊ देतो. येऊन जाऊन ती छळूनच राहिली मला. येऊन जाऊन छळूनच जाऊ दे राहिली. नाही म्हणून. नालायक गांडीची आरामखोर. मरून जाऊ का तुझ्या टेन्शन पाहिजे? जर आणून पाजून दे मला. हे करून घे तुझा आत्मा शांत. तो कट प्रयत्न करावा माणसाने. जाऊ दे वर जाऊ दे. नुसतं काय उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अंथरून टाकेपर्यंत तुझं करतोय ना ग मी. तरी सुद्धा तू मला छळूनच राहिली येऊन जाऊन. पहिले करत होते तुम्ही, आता त्रास होत होते त्याच्यामुळे करून राहिले. तू बघा मग आता पण नको करू का? हा करू नको का आता? काही पहिले सारखा वागू का अजून परत? जोर दिला ना मला सगळ्यांचा मार खायचा, सगळ्यांचा त्रास सहन करून हे सगळं डाचं करायचा करायचं. जोर दिलाय तुला. डाचं करायला बरा जोर येतो तुला. तेव्हा निरोग येत तुला काही. खरं सांगायचं डाच होऊन जातं त्यांना. बंदी खऱ्याच्या पोटची तू. आहे तुम्ही सगळं तुमचं सगळं लपवता. तुला दुसरा रोग नाही. तिला येऊन जाऊन तोच रोग. येऊन जाऊन तोच रोग. 1 वर्ष झालं का दादागिरी तोच करायला तमाशा? पाहिजे. 2 वर्ष झालं का तोच तमाशा? मग तू दुसऱ्यांच्या झक मारायला घरात घरात गाठी दारू घालती घालून का? दिला आरामखोरच्यांनी. झक मारायला घरात गाठी घालती का? कुत्रीच्या अवलाद. त्रास होत राहिला तर बोलणार नाही का मग? मग तू येऊन जाऊन मला कावरा त्रास देते. बघा मी टाकून दिलं खरंच. हा तो बेजाचे 2 तुकडे करून दिला आज मी. तू माझं जागव नको. तू माझ्यातलं सैतान. बेकार संयम ठेवून राहिलेलं आहे मी स्वतःवर. मारून टाका त्यांच्याकरता मला.
त्याच लायकीची तू पुत्री. करून घ्या मनाची शांती चांगली. तू शांती करून घे सगळ्यांना मारून टाकून. कोणी सण कधी मरून जाईल कधी नाही शहरात टपलेले सगळे. अवदसा टाकीन एकटी राह तू. त्याचे गुण नाही दिसत का? काय केलं पाडल्यात त्याचे दिसत. तू कारण आता तुझं म्हणणं काय? मारून टाका मला, करून मारून टाका. तुझं म्हणणं काय? हा तुझं म्हणणं काय मला एवढं सांग. काय म्हणणं आहे तुझं? हा काय म्हणणं आहे तुझं एवढं सांग मला. त्यांना दवाखाना करायला लावली. मम्मा तुझी आहे का? जा ज्यांनी केलं त्यांना दवाखाना करायला लावली. जा त्याच्याजवळ जा. ज्यांनी केलं ना त्याच्याजवळ जा. उठ तयारी कर. हजारदा सांगितलं तुला, हजारदा सांगितलं तुला. माझं डोकं फिरव नको येऊन जाऊन. मी मोठ्या मुश्किलीने सगळं मागचं मी गाडून टाकलेलं आहे, स्वतःला बांधून घेतलेलं आहे मी. माझं मुर्दा बाहेर काढलं पण मला छळशील का पुत्री? तुझ्या समोर डोक्यातून घाम टपकून राहिला ना माझा. लाज कशी वाटत नाही की तुला? मला काय गंभीर प्रॉब्लेम होऊन राहिला मध्ये. तुझ्या टेन्शनमुळे ना गडीचा खेळ होऊन जाईल माझा. बघ तू इतकसे सुद्धा तुला संधी देणार नाही मी. लक्षात ठेव तू. आणि माझ्यानंतर तुझे हाल कुत्रे पण खाणार नाही. हे पण तू लिहून ठेव. वागलेले ते मग बोलणार नाही कधी. तू बघा अजून पण ना, बघ तू अजून पण मग तुझा डोक्याचा आजार येतो. तुमच्या डोक्यात चांगले सगळ्यांचे. वळवळ करताना तो डोक्याचा आजार राहतो. तू डोक्याच्या गोळ्या बंद केल्या ना त्याचा दुष्परिणाम पाहिजे. आपली बहीण घेतो तर हिने बी घ्यायला पाहिजे असं सांगतो ना. आणि छाती बघ सांगतो तुझ्यासारखं नाही. फक्ती आवलाची पैदास. तुम्ही चांगले त्यांचा सगळा झाकून ठेवत जा. तुम्हाला तेच माहिती आहे ना. पापींना पापच माहिती राहतं. चांगलं थोडी माहिती. पोटची आराम कोटची पैदास. उठ तू माझ्या उठ बरं तू उठ. नाही तर बघ बिगर कामाचं 32 काढून गेली बाहेर. हा तेच काम केलं आतापर्यंत. शिला तू आजकाल लावलं तुझ्या मोसाड्याला चांगलं सापासारखं. स्वतःच्या संसाराचा सत्यानाश करायचं माहिती आहे तुम्हाला. तुझी लायकीच नाही का संसार करायची कुत्री? लायकी नाही. सगळं सहन करून घेतलं ना म्हणून मला हे दिवस येऊन राहिले. सगळं सहन करून घेतलं मी. याचा झाकून ठेवत जा सगळं. शंकर मेरे सच पिता है, शंकर मेरे सच पिता है, पार्वती मेरी माता, पार्वती मेरी माता। शंकर मेरे सच पिता है, पार्वती मेरी माता, पार्वती मेरी माता, पार्वती मेरी माता।